तर नमस्कार मित्रांनो, बघा आपण सराव संच 1.3 चालू केला होता. त्याच्यामधले आपले पहिला प्रश्न झाला, प्रश्न दुसऱ्यामधले 2 गणित काल सॉल्व्ह झालते. आता आपल्याला बघायचे आज प्रश्न तिसरा. तर आपलं क्रॅमर्स रूल म्हणजे क्रॅमर्स पद्धत चालू होती. तर त्या प्रकारे आपण क्वेश्चन दुसऱ्यामधले 2 गणित पाहिलेले आहेत. तर आपल्याला बघायचे आज तिसरा क्वेश्चन. त्याच्यामध्ये डी ची किंमत काढत असताना A1 A2 आणि B1 B2 अशा प्रकारे घेऊन त्यांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2. तर 1 गुणिले -3 म्हणजेच -3 येईल उत्तर, आणि बेजुनी 4 मायनस मायनस प्लस होईल. 3 आणि 4 7, पण उत्तराला मायनस साईन राहील. तर याच्यानंतर डी एक्सची किंमत काढत असताना आपण अगोदर शिकलोय इक्वल टूच्या पुढचे घ्यायचं अगोदर -1 12. त्याच्यानंतर एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सचे सहगुणक लुप्त करायचे. त्याच्यानंतर वायचे सहगुणक घ्यायचे. -1 गुणिले -3 -2 गुणिले 12. आता इथं गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होते. 3 1 3, हे मायनसला मायनस. 12 गुणिले 2 24. 3 ही छोटी संख्या आहे. छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करत असताना उत्तराला मायनस साईन येते. 24 मधून 3 गेले, उत्तर येते तुमचं 21. अशाच पद्धतीने डी वाय काढत असताना बघा, डी वाय काढत असताना वायचे सहगुणक लुप्त करा. अगोदर एक्सचे सहगुणक घ्या 1 2. त्याच्यानंतर इक्वल टूचे पुढचे घ्या -1 आणि 12. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 गुणिले 12 -1 गुणिले 2. 12 1 12. हे मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस होते. 2 1 2 म्हणजेच 12 + 2 14 येईल. तर याच्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. तर एक्स इक्वल टू dx/d. तर dx ची आपली किंमत किती आलेली आहे ऑलरेडी, -21 छेद, आणि त्याची आलेली आहे डी ची किंमत -7. तर गुणाकार आणि भागाकार करत असताना मायनस मायनस साईन काय होतंय, प्लस होतोय. 7 1 7, 7 त्रिक 21. हे एक्स ची सहगुणक आले आपले, एक्स ची किंमत आली 3, म्हणजे एक्स ची उकल आपल्याला भेटलेली आहे 3. वाय काढत असताना dy/d. तर dy किती आलेला आहे आपल्याला 14 छेद डी आलेला आहे आपल्याला -7. तर उत्तराला मायनस साईन येईल, कारण दोन्हीपैकी एक संख्या मायनस असल्यानं मायनस साईन येईल. 7 1 7, 7 2 14. तर वायचं किंमत किंवा उकल भेटलेली आपल्याला -2. तर या प्रकारे आपलं एकदम सोप्या पद्धतीने गणित झालेलं आहे. स्क्रीनशॉट मारा नाहीतर लिहून घ्या. त्याच्यानंतर लगेच चौथं गणित बघूत आपण. तर बघा, गणित मॅजिक नसून गणित हे लॉजिक आहे. जेवढ्या प्रकारे तुम्ही गणित लॉजिक प्रकारे सोडवताल तेवढं गणित तुम्हाला सॉल्व किंवा सोप्या पद्धतीने समजेल. चौथं गणित सांगा. 6x - 4y बरोबर -12. हा, 8x -2. हे झाले आपले 2 इक्वेशन. तर अगोदर डी ची किंमत काढत असताना एक्स चे सहगुणक आधी, नंतर वायचे सहगुणक, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 6 गुणिले -3 वजा 4 गुणिले 8. 6 गुणिले 3 काय येईल 18. एक मायनस साईन आहे म्हणून मायनस येईल. मायनस मायनस इथं प्लस होईल. 4 गुणिले 8 32.
आता इथं मायनस आणि प्लस आहे, तर त्याच्यामध्ये काय होईल, पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस असताना दोघांची वजाबाकी होईल, पण उत्तराला साईन हे मोठ्या संख्येचं साईन येईल, म्हणजे सिम्बॉल हे -18 छोटी संख्या आहे, उत्तर प्लस येईल कारण मोठी संख्या 32 आहे. तर 32 मधून 18 गेले, किती उरतात, 12 मधून 8 गेले 4 उरले, इथे राहिले 2, 2 मधून 1 गेला 1 उरला. तर डी ची किंमत भेटलेली आपल्याला +14. त्याच्यानंतर dx ची किंमत काढत असताना अगोदर इक्वल टू च्या पुढचे घ्या, -12 आणि -2, त्याच्यानंतर x चे सहगुणक लुप्त करा, त्याच्यानंतर घ्या y चे सहगुणक -4 आणि -3. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, -12 गुणिले -3 वजा -4 गुणिले -2, मायनस मायनस इथं प्लस होईल, 12 गुणिले 3 36 येईल. आता इथं मायनस मायनस प्लस होते, पण अजून एक पुढे मायनस साईन असल्याने इथं मायनसच राहते, 4 दुनी 8. तर 36 मधून 8 गेले, किती उरतात, 28. बरोबर, इकडल्याचे इथे 16 मधून 8 गेले 8 उरले, इथलं इकडे घेतल्यामुळे इथे 2 राहिले, खाली उत्तर येईल 28. त्याच्यानंतर dy चं काढत असताना बघा, dy ची किंमत काढत असताना फक्त y चे सहगुणक लुप्त करायचे, अगोदर x चे घ्या नंतर इक्वल टू च्या पुढचे घ्या. x चे सहगुणक घ्या 6 8 आणि इक्वल टू च्या पुढे काय -12 आणि -2. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, यांचं 6 गुणिले -2 वजा -12 गुणिले 8. तर बघा 6 गुणिले 2 म्हणजेच काय येईल 12, हे मायनस मायनस प्लस होईल, इथं 12 गुणिले 8 96. तर आता बघा इथं मायनस साईन आणि एक प्लस साईन आहे, म्हणजेच मोठी संख्येचं उत्तर कसंही प्लस मध्येच येईल उत्तर. 96 मधून 12 गेले, किती उरतात, 6 मधून 2 गेले 4 उरले, 9 मधून 1 गेला 8 उरले. तर dy ची किंमत आलेली आहे आपल्याला 84 म्हणजे 84. तर याच्या प्रकारे x ची किंमत काढत असताना काय करायचं, dx अपॉन d इक्वल टू dx ची किंमत किती आलेली आपल्याला 28 भागिले d ची किंमत 14. आता बघा 14 1 14, 14 दोन्ही 28, म्हणजेच x ची उकल किती निघालेली आहे तुम्हाला 2. तर x ची उकल 2 म्हणजे x चे उत्तर आलेलं आहे 2. त्याचप्रमाणे y ची किंमत काढत असताना dy अपॉन d. आता बघा dy ची किंमत किती आलेली आहे 84 भागिले d ची किंमत किती आहे 14. तर 14 ला 84 ने भागल्यानंतर उत्तर किती येते, 14 संग 84, म्हणजेच y ची उकल किंवा y ची किंमत किती भेटलेली आपल्याला 6. कळलं. या प्रकारे स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून घ्या. गणितामध्ये जेवढं लॉजिक लावचाल तेवढं गणित सोपं होऊन जाईल. आजकालचं कसं झालंय, जास्त लोक लॉजिकच्या मागं नाही तर मॅजिकच्या मागं पळालेत, म्हणजेच म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये ढोंगी बाबाची संख्या जास्त वाढली आहे. बाप इथे 40,000 रुपये देऊन ट्युशन लावलाय, तर काही लेकरांमध्ये सुधारणा होण्या झाल्या. पण कोणता महाराज भेटला 100 रुपये दिले, हे मंत्र मन म्हणले की लगेच तुला पाठ होते असं सांगितलं की त्याला लगेच बाप पोरगा 100 रुपये काढून देते. पण इथं तेच जर एवढा अभ्यास केलं फ्रीमध्ये आहे तर लक्षात राहते. ते बाबा काही येऊन तुम्हाला बेरीज वजाबाकी शिकणार नाही. तर त्याच्या पुढचं घ्या आपला 5वा. तर 5वा काय सांगते आपल्याला बघा, 5वा क्वेश्चन 6 किती आहे 4m प्लस 6n 54, 3m 2n. तर बघा आपल्याला डी ची किंमत काढत असताना सरळ काय करायचं, त्या दोन्ही इक्वेशनची एकाखाली एक जे आहे ते लिहून घ्यायचं. अगोदर तर फॉर्म्युला सांगितलेला आहे मी, a1 b1 a2 b2. हे डी ची किंमत काढत असताना जसं तसं खाली घ्या 4
3 आणि पुढचा 6 2, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3, 4 दोन्ही 8 वजा 6 3 18, उत्तर काय येईल -10. आता dx ची किंमत काढत असताना काय करायचं, अगोदर इक्वल टूच्या पुढची घ्यायचं. आता सॉरी इथे dx येणार नाही, इथे चल बदललेले आहेत, तर इथे m येईल. म्हणजेच m चे सहगुणक लुप्त करायचे आणि पुढचं घ्यायचं 54 28 आणि 6 2. तर बघा इकडे आता 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28. आता गुणाकार करा. 2 8 2 5 10 वजा 6 8 48 ला 8 40 4 6 2 12 4 16. तर उत्तर किती येईल? आता इथं मायनस येईल कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करत आहोत आपण. 108 मधून 168 वजा होत नाही, तर 168 मधून 108 वजा करा. किती राहिले? 60. बरोबर. त्याच्यानंतर dn ची किंमत काढत असताना काय करायचं, n चे सहगुणक लुप्त करायचे आणि m चे घ्यायचे 4 आणि 3 आणि इक्वल टू च्या पुढे घ्यायचे. नंतर इक्वल टू च्या पुढे काय 54 आणि 28. तर करा गुणाकार. 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3, 4 8 32 ला 2 हातचे आले 3, 4 2 8 आणि 3 11 वजा 3 चौक 12 ला 2 हातचे आला 1, 3 5 15 आणि 1 16. तर इथं पण मायनसच येईल उत्तर. आता 162 मधून 112 काढायचे. 2 मधून 2 गेले 0, 16 मधून 11 गेले 5. कळलं? आता याच्यानंतर m ची किंमत काढत असताना काय येईल मग फॉर्म्युला आपला dm अपॉन d. dm किती आलेला आहे आपला -60 आणि d किती आलेला आहे आपला -10. तर मायनस मायनस कटलं आणि 10 गुणिले 10 भागिलेच काय आलं उत्तर 60. 10 60 ला भागल्यानंतर उत्तर येते 6. आता n चं बघा काय काढायचे, dn अपॉन d. तर dn ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याला -50 छेद d ची किंमत किती आलेली -10. मायनस मायनस प्लस झालं 10 1 10 10 5 50. तर m चा उकल भेटलेली आहे 6 आणि n ची उकल भेटलेली आहे आपल्याला 5. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटचं गणित बघायचं आहे 6वा. तर अशा प्रकारे 6वा गणित आपलं शेवटचं. काही कळत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, तुमचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. 6वा गणित सांगा. 2x x वजा y भागिले 2 1 भागिले 2. आता बघा इथं काय केले, पहिले इक्वेशन सरळ फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि दुसरं थोडं वाकडं गेलेलं आहे. तर दुसऱ्याला सरळ करून घ्या. तर दुसऱ्याला सरळ करण्यासाठी भागाकारामध्ये किती दिसत आहे 2. तर त्याला सरळ करण्यासाठी सगळ्या समीकरणाला म्हणजे संपूर्ण समीकरणाला 2 ने गुणून घ्या. तर समीकरण नंबर 2 ला 2 ने गुणू. 2 ने गुणल्यानंतर काय येते 2x वजा y छेद 2 गुणिले 2 बरोबर 1 छेद 2 गुणिले 2. हा 2 कटला, हा 2 कटला. समीकरण काय राहिलं 2x वजा y बरोबर 1. तर आता d ची किंमत काढत असताना हा आणि हा घ्यायचा 2 2 आणि 3 आणि इथला वजा 1. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 2. आता हे काय येईल बे एक बे, पण कसलं मायनस आणि हे -6. उत्तर काय आलं मायनस मायनस प्लस होते आणि मोठ्या संख्येचं सिंबल उत्तराला येते 8 आणि हे उत्तराला मायनस सिंबल. त्याच्यानंतर dx ची किंमत काढा.
dx ची किंमत काढत असताना इक्वल टूच्या पुढच्या किमती घ्या आधी 2 आणि 1, 2 आणि 1, त्याच्यानंतर x चा लुप्त करा आणि y ची किमती घ्या. y ची किती आली 3 आणि इथला -1. तर बघा 2 गुणिले -1 वजा 3 गुणिले 1 -2 आणि -3, उत्तर आलेलं आहे -5. त्याच्यानंतर आपल्याला किंमत काढायची आहे dy ची. dy काढत असताना अगोदर x चे सहगुणक घ्या 2, 2 आणि त्याच्यानंतर इक्वल टूच्या पुढचे घ्या 2 आणि 1. बघा बरोबर आहे का? 2, 2 इक्वल टूच्या पुढचं 2, 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2, बे 1 बे वजा बे 2 4, उत्तर काय येईल -2. तर x किंमत काढत असताना dx अपॉन d म्हणजेच dx ची किंमत भेटलेली आहे तुम्हाला -5 आणि d ची किंमत भेटलेली आहे -8. तर हे काय होईल फक्त 5/8. आणि y ची किंमत काढत असताना dy अपॉन d. तर dy किती भेटलेला आहे आपल्याला -2 आणि d भेटलेला आहे -8. बे 1 बे बे 8 म्हणजे उत्तर येईल y चं 1/4. तर अशा प्रकारे x आणि y ची उकल भेटलेली आहे आपल्याला. बघा कळत नसेल तर विचारा. तर अशा प्रकारे आपलं 1.3 संपलेला आहे. तर गणित सोडवत असताना लॉजिकच्या मागे लागा, मॅजिकच्या मागे लागू नका. तर प्रत्येक गोष्टी आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या 4 प्रक्रियेवर गणित अवलंबून आहे. ते चारही प्रक्रिया कसे आहेत लॉजिकनुसारच सोडवावं लागेल तुम्हाला. मॅजिक म्हणजे कोण्या बाबाची छडी उद्बत्ती देऊन लगेच फिरवल्यानंतर उत्तर येत नाही. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा.